मॅडम ज्योती मॅडम स्टार्ट मामा खूप छान बाहेर पेंटिंग काढून ठेवलेलं आहे, तुम्ही ते बघितलं, स्वतः साईन केलेलं आहे, कसं वाटतं? छान आहे फार, म्हणजे फार त्यातलं लाईकनेस फार छान आहे. बनवा बनवीनंतर जमवतो मी, बनवा बनवीनंतर जमवतो जमलं म्हणजे सर आणि ॲप्रोप्रिएट आहे नाव ते एकदम. पण बनवा बनवीत होती ती सगळी यंग होती, ही जरा मोठी वेगळ्या याच्यावर आहे. ही जरा जास्ती वयाने असलेले उताराव्यात चाललेले माणसाबद्दल त्यांना सेंट्रल फिगर धरून. मामा अनेक वर्षानंतर आजही लोकांच्या मनामध्ये अशी बनवाबनवीची जी प्रेम आहे, ती सगळी कलाकार मंडळी तुम्ही जी घरी जमलेली होती त्या काळात, आत्ता या चित्रपटाला कसं वाव मिळेल किंवा प्रेक्षक कसं बघतील, तुम्हाला काय वाटतं? मी माझ्या दृष्टिकोनातून आता जे 2-3 इकडचे प्रयोग झाले त्याच्यात एकंदर लोकांचं बघायचा दृष्टिकोन फारच चांगला आहे, त्यांना ते आवडतं. आता अर्थात तुम्ही कसं ते बघून ठरवा. आता मला पण माझी खात्री आहे की तुम्हाला पण आवडेल. एक वेगळ्याच तऱ्हेची कॉमेडी आहे, म्हणजे नेहमीसारखी जी असते उछलकूद आणि तसं काही नाही आहे. एक वेगळी सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि डायलॉग कॉमेडी आहे, पण ते नर्म विनोदी असे डायलॉग आहेत, म्हणजे मुद्दाम हसण्यासाठी आणि असं काही नाही आहे. सगळं त्या बनवाबनवीशी किती कम्पेअर करतील लोक असं वाटतं? काय म्हणजे अशा ना कम्पॅरिझन असं होऊ शकत नाही. तो सब्जेक्ट हा यंग पोरांचा सब्जेक्ट होता, त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेले ते होते. हे असं नाही आहे. हे एका उतार वयातल्या 2 व्यक्तींचं, म्हणजे एक म्हातारा एक म्हातारी, म्हणजे आजोबा आणि आजी यांचं लग्न जमवण्याचा जो हे आहे, जमवा जमी अशी जमवा. माझी असूच शकत नाही, माझी कशी असेल? काय भूमिका काय माझी कसं वाटलं? म्हणजे या वयाची आजोबांचं या वयामध्ये जी अशी ही जमवाजमीचं सेटअप काम चाललं होतं, तेव्हा कसं वाटलं? म्हणजे आता माझ्या वयाची आहे म्हणून आता तुम्ही जर मला यंग समजत असेल तर काय हरकत नाही. मला आत्ताच आमचा त्याच्याविषयी झाला की म्हणजे एज 80 मध्येही म्हणजे प्रेम हे कुठेही सारखंच असतं, ते होऊ शकतं. तर त्याच्यावरतीच आमचं बोलणं चाललं, तर त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला? तुमची प्रेरणा बाकीच्यांनी घ्यावी का? पर्सनली विचारलं तर सगळ्यांचं सेमच असतं, तसं काही वेगळं नसतं. म्हणजे माझंही तसंच आहे, प्रेमत्याग करण्याची पद्धतीच असणार आहे आणि कोणाची बदलत असेल सगळं, फक्त त्याच्यामुळे होणारे काहीतरी जे तोटे असतील ते होतील तेवढेच. सर तुम्ही आता मी वरवर बोलतोय. सर रोल काय नेमका आपला? मी या याच्यात 2 फॅमिलीची स्टोरी आहे आणि 2 फॅमिली स्टोरीमध्ये एका फॅमिलीचा मी एक सगळ्यात वयस्क पुरुष म्हणजे आजोबा म्हणून त्यांना हे केलं आहे, आणि दुसरी जी फॅमिली आहे त्याची ही आजी, आणि या दोघांचं प्रेम जमतं, एक वेगळंच प्रेम आहे ते. सर आता तुम्ही सिरियल मध्ये काम करताय, त्यांना संपूर्ण स्टोरी त्यांना ते विसरायच्या आधी विचारायचं. मला माहिती मी ओळखतो. आज मी काही इकडे पुण्यात आता आज येतोय काय काय म्हणत होतो तुम्ही आता सिरियल मध्ये आजोबांची भूमिका करताय, कारण घरोघरी ती पोचली आता सिरियल खूप अशी, म्हणजे तुमच्या आजोबांचं जे नातवांविषयीचं प्रेम आहे ते, आणि आता ह्यात तुमची वेगळी भूमिका आहे. मग त्या दोन्हीमध्ये तुम्हाला काही वेगळं वाटतं? कुठे वेगळी भूमिका? ती भूमिका आहे माझी. पण तुम्ही आता इथं ह्याच्यात प्रेमात पडताय ना, म्हणजे लग्नाची भूमिका. तेच मी म्हणतो ना, प्रेमात पडू शकत नाही म्हातारे. काही वर्षांनी सांगा मला. तुम्ही काय सांगा या प्रेमाबद्दल? काय सांगा? उताराव्यात कोणालाही करावं असं वाटेल अशी व्यक्ती जर भेटली तुम्हाला तर प्रेम करायला काय हरकत नाही. जेव्हा माणसाची जो पार्टनर असतो, लाईफ पार्टनर, तो सोडून गेल्यानंतर एक व्हॅक्यूम तयार होतो, बघा, पोकळी निर्माण होती. पोकळी भरून काढणारा कोणतरी मित्र, म्हणजे त्यात अगदी बियॉन्ड एक वय झाल्यानंतर तुम्हाला हवी काय असते? साथ, संगत, सोबत, मैत्री. आणि ती जर निखळ मैत्री तुम्हाला कशातून मिळत असेल तर ते दोघांना आनंद देणार, दोघांनाही. आणि ती मन जुळली पाहिजे. हां, कुटुंबाला बाकी दुसरं कुठलं प्रेम करायचं आहे, मन जुळली पाहिजे एकमेकांची. कुटुंबा 2 कुटुंबांची कहाणी आहे आणि फार गमतीशीर लिहिली पण आहे आणि उत्तम कास्ट सगळी गमावून आणली, त्यामुळे फार मजा येते सिनेमा बघायला. मी स्वतः काल दुसऱ्यांदा सिनेमा बघितला, पहिल्यापेक्षा मला परत दुसऱ्यांदा बघताना आणखी आवडला, आता तिसऱ्यांदा. तेव्हा हे जे आहे ना, प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला बघण्यासारखं
एक अवखळ अशी कॉमेडी, हा छान खूप वर्षांनी निर्मळ कॉमेडी बघायला मिळाली. आणि दोन ते वेगवेगळे हे त्यातले दोघांचे स्वभाव वेगळे आहेत पण एका ठिकाणी बांधले गेलेले आहेत. हा म्हातारा येतो, म्हातारा असा नाही येतो, म्हणजे 60s मधले ते तर त्यात तो थोडासा अवघड पुरुष असतोच, अवघड थोडासा, तर तो त्याप्रमाणे तो आहे. ती बाई म्हणजे थोडं बाईच्या ह्याला थोडीशी अशी लाजणारी किंवा जास्तीत न ओपन होणारी अशी बाई आहे. असे दोन्ही एकत्र कॅरेक्टर्स आहेत, त्यामुळे त्यांच्याच्यातली मजा काय काय घडते याच्यावर ते आधारित आहे सगळी. धनंजय माने इथेच राहतात तर हा एक डायलॉग खूप प्रसिद्ध झालेला होता त्याच्यात. या चित्रपटात असे काय काय डायलॉग्स आहेत ते खूप प्रसिद्ध ते होते? तुम्ही काढा ना, मी आता ते धनंजय माने का आम्ही काढलेलं आहे का? तो लोकांनीच काढलं ना. सर हा खूप हिट झालेला. बनवा बनवीतलं प्रेम आणि जमवा जमवीतलं प्रेम दोन्ही तुम्ही केलेत. फरक दोन काय बनवा बनवीतलं प्रेम प्रेम जमवा जमवीतलं प्रेम प्रेम त्यातला फरक. नाही ती यंग याची प्रेम होतं ते. फरक विचारतो. आता आता फरक काय सांगू आता मी? आम्हाला 60 जायचं हो. मग काय असतं, तुम्ही यंग असल्यामुळे ते केलं असेल प्रेम, तर ते तुम्हाला माहिती आहे काय तेच आहे त्याच्यात. आणि आता तुम्ही जर केलं नसेल किंवा आता इथे पुढे कराल तेव्हा तुम्हाला येईल, तो करून बघा. सर फर्स्ट टाइम जेव्हा आपण स्क्रिप्ट बघितली तर पहिलं रिएक्शन आपलं काय होतं? माझी पहिली रिॲक्शन होती वाचल्यावर लगेच होऊ म्हणणे, कारण मला ती अतिशय आवडली. मला तिचं बांधणी आवडली, मला तिचा थॉट आवडला, मला तिची लाईन आवडली. सर की काय असतं की प्रेम हे नुसतं शारीरिक असू शकत नाही, मानसिक पण असू शकतो. तुम्ही मनात तुम्ही पण एकमेकांची बांधली जाऊ शकता. मैत्री, निखळ मैत्री होते, अशी पण लोक आहेत कित्येक वेळा की त्यांना बाकी काही त्याच्यातून हेतू नसतो. तशा प्रकारची कॉमेडी आता पण मला वाटत नाही कोणी केली असेल, पण ही पहिल्यांदाच येते. आणि असं म्हणजे उथळ काही नाही आहे त्याच्यात, फालतूगिरी नाही आहे, डबल मिनिंग नाही, काही नाही, काही स्टोरीचं नरेशन झाल्याबरोबर अशोकनी पण आणि मी पण दोघांनी हा म्हणून हो, नक्की. कारण आता ह्या वयात इतकं सुरेख स्क्रिप्ट मिळणं आणि संबंध जमून आणि राजकमलसारखं प्रोडक्शन बॅनर मिळणं आणि लोकेश गुप्तेनी अतिशय विचारपूर्वक डायरेक्टर दोघांनी, विभव आणि लोकेशनी फार वास्तविक छान. तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना नाही बसवलं तुम्ही. आणि तुमचं विचारणं कधी? सर ठेवावंच लागतं तुमच्यासारख्या व्यक्ती असल्यावर आम्हाला खाणारच नाही. तुमच्यासारखं असल्यावर राहणारच नाही. समाजाचा दृष्टिकोन त्याला खरं तुम्ही बोलत तो तुम्हाला फाराणी सांगेल, कारण त्याची स्वतःची होती. ताई, एकंदरीत ही जमाजमी जुळून आली आहे असं वाटतं का तुम्हाला? जमली आहे का ते? उत्तम जमली, फार छान. उत्तम जमली आहे आणि लोकांचा प्रतिसाद अप्रतिम आहे. आमच्याकडे रकाने निबंध पाठवत आहेत लोक. इतकं एन्जॉयबल मूवी अनेक वर्षात बघितली नाही ह्या वयाच्या प्रेमकथेची. ताई, एखादा डायलॉग चित्रपटात जोडीचा नाही नाही, असे डायलॉग नाही त्याच्यात. तरी एखादा गरम होत आहे नाही, गरम होत आहे. फारच गरम होते. चला थँक्यू सो मच. हे आमचे डायरेक्टर आहे, हे आजी आहे. फिल्मचं शूट कुठे झालं? हे पुण्यात केलेलं आहे आणि गोव्याला. फक्त सर प्रेक्षकांना अपील काय करायला? मी अभिलाषण करेन की बऱ्याच वर्षांनी एक निखळ, स्वच्छ, थोडीशी हळवी, थोडीशी तुम्हाला कुठेतरी गुलगुले करणारी अशी कॉमेडी आलेली आहे. तर प्रत्येकाने जरूर ती बघावी, त्यांना ती निश्चित आवडेल असं मला वाटतं. मामा मला गाडी किती आहेत? वाटतं आणि तुमच्या की वाट्याला हा किती गाणे चित्रपट आहेत? फक्त चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार आहे, OTT-वर येणार नाही. त्यामुळे त्याचा आनंद मोठ्या पडद्यावरच घ्यावा आणि नाहीतर तुमची जमवाजमवी चुकली. जमवाजमवी होईल. काय होतं तो पिक्चर एका